जगताप आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे खरीप 2025 अर्थात चालू वर्षाचा पीक विमा आणि खरीप 2020च्या पीक विमाची रक्कम मिळण्याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे। जसे की आपण सर्वजण जाणता, यावर्षी राज्य शासनाने पीक विमा योजनेमध्ये आमूलाग्र असे बदल केले। 4 पैकी 3 ट्रिगर बंद केले आणि केवळ 1 ट्रिगरद्वारेच यावर्षी आपल्याला पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे। जसे की राज्य शासनाने पेरणीपासून कापणीपर्यंत केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच रक्कम निश्चित करण्याचं धोरण केलेलं होतं। त्यानुसार जिल्ह्यात एकूण 504 पीक कापणी प्रयोग झाले। त्यापैकी 217 पीक कापणी प्रयोगावरती पीक विमा कंपनीनं जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली होती। त्यापैकी 200 पीक कापणी प्रयोगाच्या तक्रारीचं निरासन झालेलं आहे। 17 पीक कापणी प्रयोगाविषयी जी कंपनीला मान्य नव्हते त्याविषयी त्यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्थात मुंबई मंत्रालय येथे अपील दाखल केलेले आहे। त्या ठिकाणची सुनावणी प्रलंबित आहे। माननीय सचिव जे की राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत, मी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की तातडीनं यावरती सुनावणी घ्यावी, कॅल्क्युलेशन तयार करावे आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई द्यावी। यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे, केंद्राच्या सुकाणू समितीकडे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याकडे जाण्याचे देखील पर्याय उपलब्ध आहेत। त्यामुळे यावर्षीचा पीक विमा कधी मिळेल याविषयी अनिश्चितताच आहे। गेल्या 2 वर्षाचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की अगदी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपल्याला यापूर्वी पीक नुकसान भरपाई मिळालेली आहे। आता मार्च उजाडला आहे तरीही यावर्षीची पीक नुकसान भरपाई मिळालेली नाही। हे झालं 2025च्या संदर्भात। 2020च्या संदर्भात 24 नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने आपल्यासारखा निकाल देऊन 227 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते। मात्र त्याला आता 3.5 महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी उलटून देखील अद्यापही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत। पूर्वी 94 कोटीला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे। 134 कोटी रुपये जे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार होते त्याविषयीचा शासन निर्णय 11 फेब्रुवारीला निघाला। आज 11 मार्च आहे तरीही राज्य शासन पैसे वर्ग करत नाही। कारण का तर त्याला योग्य असं अकाउंट नाही। त्याची परमिशन अर्थ विभागाशी देण्याविषयी आपल्या कृषी विभागानं मागितलेली आहे, मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही। म्हणजे किती भोंगळ कारभार चालू आहे हेही आपल्या लक्षात येईल। यावरती सत्ताधारी आमदार असतील, खासदार असतील, विरोधी आमदार असतील, सर्वांनी आवाज उठवावा ही नम्र विनंती या ठिकाणी करतो। ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो। नमस्कार।